माझ्या महालाला कडी लावलेली असताना आत आलीच कशी? तुम्ही अलगद कडी लावली होती ना आणि म्हणून मी दरवाजा उघडला आणि आत आले. अलगद दुसऱ्यांच्या महालात चोरून प्रवेश केला. लाज कशी काय वाटत तुला? महादेवी ऐका, सोडून नाही. तुम्ही निद्रिस्त होतात आणि म्हणून मी तुम्हाला जागरण केलं. स्वामी आज माझ्या महाली आले ते बघवत होत नाही का ग तुला? तुझ्या महाली असतात ना ग? नाही नाही. आज माझं सूप पण वर पडून घेणार आहेस का ग? तुमचं सूप का वर पडून घेऊ का? मी आलीस माझ्या महाली? मी फक्त स्वामीचं दर्शन घ्यायला आले आणि निघतच होते. अगं तुला न ओळख एवढी मी दूध थोडी नाहीये. माझा विश्वास ठेवा, मी खरं सांगते. मी फक्त दर्शन घेऊन निघाले होते. अगं तुझ्यासारखे खोटारडी पळून यायचं, लग्न करायचं, स्वामींना आपल्या जाळ्यात फसवायचं. मी काय तुझ्या नाटकाला बोलणारी सत्यभामा नव्हे. काय बोलण्यासाठी तत्पर पळून आली माझ्या महाली आली आणि उलट तोंड करून भांडते. पहा, तुम्ही तुमचा राग क्रोध जो काही आहे तो आवरा आणि मला निघून दे माझ्या असं जाऊ देणार आहे? आली ती आली माझ्या महाली आली सोडणार आहे? तुमच्या महाली आली म्हणजे काय गुन्हा केला का? मी फक्त पती दर्शनासाठी आले होते आणि निघाले होते. अगं पण कोणाच्या महाली विचारून घ्यायचं एवढं पण कळत नाही का? मान्य, मला चुकी झाली माझी, पण त्यासाठी क्षमा करा. क्षमा मागते मी आणि क्षमा करा आणि मला जाऊ दे माझ्या मार्गाला. हा माझं सूप पोलीस घातलंच ते घातलं आणि क्षमा मागते. क्षमा झालं केलं ना माझ्या स्वामींची झोप मोड. झोपू पण देत नाही. काय झालंय काय तुम्हाला? चांगली हवा लागत होती तेवढ्यात तुमची गडबड. चांगली झोप लागली कुठून आली? अगं तू कधी आलीस? आहेस कशी? मी मजेत नाही, पण तुमचीच वाट होते आणि तुम्ही आणि म्हणून मी इथपर्यंत आले तर या माझ्यावर क्रोधित झाले. अगं असं नसतं, क्रोधाला क्रोधानेच उत्तर द्यायचं असतं. मी त्यांच्यावर तुला शिकवलं होतं त्यावेळी नाही तसं द्यायला. काही समजेल मला सगळे काय करण्यासाठी. असं आहे, क्रोध जसा वाढेल तसा आपला क्रोध वाढवत जायचा आणि हळूहळू जास्तच क्रोध आला तर त्याचं उत्तर हाताने द्यायला शिकायला हवं माणसाने. मग असं म्हणतात? असंच म्हणतो. काय चाललंय गुलू 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 गुलू? विचारपूस करतोय. कसं वाटतं? बरं वाटतं? माझ्या मागे आली त्याने तिची विचारपूस करतात. झोप मोड केली ती बघा ना. अरे ती काही असू दे पण आली ना. आली ना धाडस दाखवलं ना. त्याच्यानंतर एखाद्या भक्तानं माझ्यापर्यंत येण्यासाठी एक पाऊल जरी टाकलं, हा देव 10 पावलं त्याच्यासाठी टाकल्याशिवाय ते भक्तांसाठी टाका. पण ही माझी सवय. ही तुझी सवत आहे. हे तुला सवत म्हणते. पहा तरी काय म्हणजे आज चौथी मस्त तुमचा बघितलं. मला करायचं नाही तसं मी मस्त, पण तू वागलीच तशी. माझ्या प्रेमाच्या आड आली तर मी काय करतो? तुला प्रेमाच्या आड आली असं म्हणते. मी प्रेमाच्या आड आली. बोल बोल बोल. मी प्रेमाच्या आड आली. कोण आलं? कोण आलं माझ्या? अगं घाबरतेस काय? असं म्हणतात. अगं पट्टर आणि माझ्या मागे होऊ दे होऊ दे. तेवढ्या हंगावरी काय पट्टराणी असू दे नाही तर लट्टराणी असू दे. बोल तू. होऊ दे काय ते होऊ दे. लवकर लवकर. काय काय पाहू? तुम्ही पट्टराणी असं नाही तर लट्टराणी. अगं काय बोलताय काय? अगं लट्टराणी असं नाही कसं असते? तुझ्या बापाचं खाते. तुझ्या बापाचं खाते. माझ्या पिताश्रीनं मध्ये येण्याची गरज नाही. अगं तुझ्या पिताश्रीनं आणू काय? तू आलीस पळून. अगं माझ्या त्याच्या बंड्या भरून दिल्या. तुम्ही जर जास्त क्रोध केलात काय करशील? काय काय करशील? तुम्हाला उडवते. मला उडवून गेला. अगं मला उडवलं. चांडानी माझ्या मारी हा काय तुमचा मूर्खपणा.
एक शब्द बोलायचा नाही. मी कोणी सर्वसामान्य नव्हे, जगाचा देव आहे, विश्वाचा देव आहे. अहो जगाचा देव हा म्हणतोय. आज या जगात आदर्श काय हे दाखवण्यासाठी मी अवताराला उत्तीर्ण झालो आणि माझ्याच घरात माझ्याच पत्न्या एकमेकांशी जर भांडू लागल्या तर या जगाला मी आदर्श काय म्हणून दाखवायचा. हो जगाला आदर्श देवी दाखवा. हिला आधी माझ्या महालातून बाहेर काढा. हा महाल तुझा आहे म्हणून एवढं प्रतिष्ठा झाली आहे. मग यावेळी रुक्मिणी मी तुला एकच सांगतोय, यावेळी हिच्या महालाचा त्याग करून निघूया. पण योग्य वेळ येता क्षणी या पूर्ण द्वारकेला तुझी किंमत काय हा प्रश्न पटवून त्याच वेळी नाव तुझं सांगेल. जा म्हणतोय, जा तुझा यावेळी तू काय केलंयस? मी तुला काय सांगितलं होतं? भांडले. मी तुला काय सांगितलं होतं? मला झोपायचंय, तू झोपी दिला नाहीस. माझ्या निद्रेचा भंग तू केला. हे काही असू दे, हा महाल तुझा अधिकार, तुझा सांभाळणं तुझं काम होतं. तेव्हा तू केलं नाहीस, तेव्हा या महालात मी क्षणभर थांबू शकत नाही. या महालात मी थांबू शकत नाही. तेव्हा निघालो तुझा महाल